चेन्नई वळतु जिथे भाग 10. दादा दादा. तांबडेलाल डोळे उघडले. पिंगट प्रकाश जाणवला. मग समोर लोंबणारे विश्वासचे डोळे. विश्वासच्या हातात कंदील. काय झालं? मधुकर एकदम जणू तरकला. धडपडून उठला. सुमाने स्वतःला जाळून घेतलं. मधुकर स्तब्ध बसला. मग धूम धावला. खालच्या खोलीत अंधार होता. स्वयंपाकघरातून समयची क्षीणतिरीप येत होती. तिच्यामुळं कोपरा उजळला होता इतकंच. तो स्वयंपाकघरात धावला. पानं मांडलेली, अन्न उघडं पडलेलं, समईतली वात विजू विजू करणारी. तो पुन्हा पुढच्या खोलीत धावला. समोरून कंदील घेऊन विश्वास येत होता. कंदील झोके घेत होता. छायाप्रकाशाचे पट्टे छतापर्यंत फिरत होते. सुमा दवाखान्यात. कशी आहे? अजून आहे. निर्विकार, किंचित हेटाळणीची छटा असलेला आवाज. मी तर मी तर सायंकाळीच आलो घरी. तू वर जाऊन झोपशील हे कुणाला उमजणार? तपास केला तुझा, आणि ती तर दुपारीच जळाली. आपण नव्हतो, आपण कधीच नसतो. अंगावरलं लुगडं जळालं, होरपळून गेली. पुरे पुरे. विश्वासच्या नजरेला घाबरून मधुकर कोपऱ्याकडे धावला. चल, तू पुढं हो, मी मागहून येतो. काम आहे थोडं. थंड आवाज, कंदिलाचे झोके. निघाला. धावत निघाला. ती अश्रू गाळीत होती. तेव्हा काढता पाय घेतला आपण. स्वतःला मोकळं राखायला तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिची भिजलेली चर्या. पळाला, सरपटत धावला, धावत सरपटला. जळणारे केस, ते मोठमोठे डोळे, भेदरलेले डोळे, खोबडीतून बाहेर पडणारे डोळे, ते जळणारे केस, ते वेगात मागं फेकले जाणारे, काहीतरी घट्ट धरू पाहणारे चिमुकले चिमुकले हात, किंकाळ्या, घाबरलेल्या किंकाळ्या. आई आई, दादा दादा. भडकलेला जाळ, लाल लाल जाळ, क्षीण होत जाणाऱ्या किंकाळ्या. दादा दादा दादा. बाप रे, अरे बाप रे. कुठेतरी दारू पित होतो तेव्हा ती हाका देत होती, कोवळी, अबोल. आईच्या मागं छायेसारखी, कष्टाळू, शहाणी, समंजस. मीच तिला जाळलं, मीच तिचा खून केला. बाप रे, अरे बाप रे. मी क्रूर, मी राक्षस. तिला एकटीला सोडून गेलो. कल्पना का आली नाही? जाणवली का नाही? कुणीच का जाणवत नाही? परका कसा आहे? परमेश्वरा, तुम्हाला वाचव. तिची प्रेतयात्रा डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागली. तसा जीव नकळत हलका झाला. रिलीफ. एक प्रश्न सुटला, एक जबाबदारी. मनावरचं दडपण हलके कमी झाल्याबरोबर मधुकर घाबरला. पुन्हा एकाकी पीळ पडू लागला. तिला वाचवीन, तिच्यासाठी जीव देईन. पैसे हवेत. डॉक्टरांच्या समोर पैशाच्या राशी ओतायला हव्यात. 5-50 अजून निघतील. आणखी आणीन. त्या वामनरावाचे पाय धरेन, क्षमा मागेन. त्याचं बड्या-बड्यांकडे वजन आहे. पैसे घेतल्याशिवाय डॉक्टर्साला लक्ष देणार नाही. नाही मिळालेत तर चोरी करेन, दरोडा घालेन. सुमाचा खून मीच केला. मीच. मधुकर इस्पितळात पोचला तेव्हा कुठं जावं ते कळेना. तो तसाच यंत्रासारखा एका झाडाखाली ताटकळत उभा राहिला. काही वेळानंतर दूरच्या अंधारात एक आकृती हलताना दिसली. त्याने दुरून ओळखलं, विश्वास. तो मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होता. हा अगदी थकला असेल. हा हेलपाटा माझ्यासाठीच त्यानं घेतला असेल. शहाणपणाच्या घमेंडीनं हा फुगला असेल. विजेच्या दिव्याखालून येणाऱ्या विश्वासची ओढलेली चर्या पाहून मधुकर भिवून गेला. विश्वास हळूहळू फरफटत त्याच्या जवळ आला. शुष्क आवाजात म्हणाला, तू अजून इथंच? मधुकर काहीच बोलला नाही. तो झाडाला टेकून उभा राहिला. समोर दवाखान्याचे दिवे लुकलुकत होते, तिकडे बघत राहिला. चल, वॉर्ड नंबर 6 मध्ये. मधुकरच्या उत्तरासाठी न थांबता विश्वास पुढं फरफटत चालू लागला. ये इकडं, या बाजूला. रमाबाई हलक्या आवाजात म्हणाल्या. हॉलमध्ये पांढऱ्या शुभ्र बेड्सच्या रांगा, मंद दिवे, खाली आरसपानी फरशी, एखाद दुसऱ्या नर्सच्या बुटांचा टकटक आवाज, बाहेरच्या अंधारातून आत येणारा बागेचा मंद सुगंध. सुमा कुठं आहे? ये इकडं, या बाजूला. रमाबाईंनी हलकेच हाक दिली. कॉटच्या शेजारी त्या पासोडी पांघरून उभ्या होत्या. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सरपटणाऱ्या या नेहमीच्या रमाबाई नव्हत्या. त्या दक्षतेनं उभ्या होत्या. मधुकरकडं निरखून पाहत होत्या. त्याच्या कपाळावरच्या फुललेल्या नसेकडं ओळखीच्या जाणीवेनं बघत होत्या. अगदी हलक्या आवाजात सांगत होत्या, काही काळजी करू नकोस, ये इकडं. लहान मुलासारखा अलगद पावलांनी मधुकर आईच्या मागून गेला. सुमाचं अंग पट्ट्यांनी झाकलं होतं. तोंड मात्र बचावलं होतं. स्वच्छ होतं. तिला झोप लागली होती. किंवा ती गुंगीत होती. दोन्ही हात गुंडाळून मधुकर तिच्याकडं आक्तिकतेनं बघू लागला. सकाळी मला दिसली होती.
मधुकर आवंढे गिळू लागला. मी मी तो बसकण घेऊ लागला. विश्वासनं हलकेच त्याला स्पर्श केला. चल बाहेर बसू, ती खुशाल आहे. मधुकरला त्यानं उठतं केलं. चल. मधुकर निमूटपणा विश्वासच्या मागोमाग निघाला. ताऱ्यांचं मंद चांदणं, दरवळणारा सुगंध, दूरचे दिवे, कुठेतरी इंजिनचं शंटिंग, अंधारात दडलेलं मैदान, आतल्या खोलीत पांढऱ्या शुभ्र चादरीखाली गुंगत पडलेले पेशंट्स, व्हरांड्यात खांबाला हात देऊन उभ्या टक लावून अंधारात बघणाऱ्या रमाबाई. हल्ली ऐकू येत नाही मला. विश्वास धावला तेव्हा लक्ष गेलं. गडाबडा लोळत होती. तरी 100दा बजावत असते तिला की अगं धांदटपणा करू नकोस म्हणून. नाहीतरी अलीकडं फारच वेंधळेपणा करायची. विश्वासनं तशी लुगडं वेगळं करून आणली तिला. आरडाओरडा करून आंबोलीन आली. रमाबाईंनी गळा साफ केला. तुला पुष्कळ पाहिलं रे. मधुकरनं मान खाली घातली. डॉक्टर काय म्हणतात आई? आपले दक्षिणीच आहेत बिचारे. म्हणाले जखमा अगदी वरवर आहेत, पण फार फार तळमळली रे ती. मधुकर जागच्या जागी तळमळू लागला. होरपळली सुद्धा बरीच. पण मधुकर जागच्या जागी होरपळू लागला. पण मोठ्यानं रडणं नाही, गागणं नाही. भलती सोशिक आहे. आपली परिस्थिती ओळखून आहे बिचारी. रमाबाई गप्प बसल्या. अंधाराची धुकधुकीच फक्त ऐकू येत होती. किती सांगायचं आहे हिच्या मनात, पण एका शब्दानं सांगणार नाही ही. आई, काळजी करू नकोस तू, मधुकर उद्गारला. आईच्या जर्जर मानेभोवती त्यानं हात लपेटला. छे, काळजी कशाची? आवाजात आशा नव्हती, निराशा नव्हती, तक्रार नव्हती, सुखदुःखाचा ओलावा शिल्लक नव्हता. फक्त एक स्वयंसिद्ध दृढता होती. या एका उद्गारानं जणू रमाबाईंनी एका घटनेचा नव्हे, तर आगामी अनेक घटनाचक्रांचा व सुखदुःखांचा उल्लेख करून ठेवला होता. अंधारातच मधुकरच्या हाताला आपल्या वाळलेल्या हाताने स्पर्श करीत त्या निराशारहित परंतु आशाशून्य स्वरात म्हणत होत्या. छे, काळजी कशाची? त्या ओसाड एकाकी उद्गारानं मधुकर भयग्रस्त होऊन गेला. मग रमाबाईंनी आपली पासोडी सावरली व खांबाला धरून उठत त्या म्हणाला, जा बाळ, विश्रांती घे, मी बसते तिच्याजवळ. लागलं भागलं तर देईन हाक. त्या आत निघून गेल्या. मधुकरला खूप वाटलं की त्यांना सर्व काही सांगावं, सर्व जबाबदारी घ्यावी, पण त्यानं तसं काहीच केलं नाही. आपल्या बसकण घेतलेल्या शरीराला त्याला जागचं हलवताच आलं नाही. वरांड्यात आडवा झालेला मधुकर अवचित जागा झाला. सुमा हाका देते आहे. तो एकदम उठून आत गेला. रमाबाई कॉटवर वाकलेल्या होत्या. तिच्या तोंडात चमच्यानं पाणी टाकीत होत्या. तिच्या पापण्या फडफडतायत. ती डोळे उघडायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते आहे. रमाबाई तिच्या चेहऱ्यावरील केस बोटानं बाजूला सारतात. मधुकरकडे बघून हलकेच म्हणतात, कशाला आलास तू? सकाळी बोल तिच्याशी. त्या खुर्चीवरच पायांची जोडी करून बसतात. जोडीवर स्वतःची हनवटी टेकवतात नि तिष्ठत बसतात. त्यांच्या तोंडावरील सर्व सुरकुत्या नाकावरून उतरल्या आहेत. जीवनीला वळसा देऊन हनवटीवर गोळा झाल्या आहेत. पासोडी डोक्यावरून घेतल्यामुळं रुपेरी केस लपले आहेत. काही बाहेर डोकावतायत. वर्षानुवर्ष जणू त्या अशाच तिष्ठत बसल्या आहेत, पहारा करीत. आई, तू पड, मी बसतो इथं. छे रे, तुला पोराला काय कळतं? जा, जाऊन निज. अकुशल हातांचा इथं काही उपयोग नाही. ही तत्परता व्यर्थ आहे. तो बेडपासून दूर सरतो. वरांड्याला चक्कर मारू लागतो. लांबच लांब वॉर्डच्या अगदी टोकाशी पोचतो. तिथं उघड्या खिडकीतून गडबड दिसते. आत एकदम धावाधाव सुरू होते. तो डोकावून पाहतो. सगळा हॉल एकदम कढू लागतो. सर्वांची झोपमोड झाली आहे. यातना जाग्या झाल्या आहेत. कुणीतरी अत्यवस्थ होतं. आता ती वेळ आलेली आहे. आणि सगळ्या बेड्सनी जणू हे ओळखलं आहे. चालली म्हातारी, कुणीसं म्हणतं. भरकन एक पार्टिशन पेशंटच्या भोवती उभं होतं. आता झगझगीत लाईट लागतो. खिडकीच्या फटीतून डॉक्टरची पाठ दिसते आहे. पेशंटचे लाकडासारखे पाय तेवढे हलताना तडफडताना दिसतायत. मग डॉक्टरची पाठ एकदम दूर होते. खारकेसारखा वाळलेला अगदी लहान शुष्क देह. डोळे खोबणीत गेलेले. फक्त घरघर चालू असते. जात, धर्म, नातं, गोतं असं त्या देहाला काहीच चिकटलेलं दिसत नाही. नुसता देह, मृत्यू. कोपऱ्यात कोणी दबलेल्या सुरात रडत असावं. खिडकीपासून दूर होत उडी मारून मधुकर पार्ककडे पळतो. वॉरवर मृत्यू पाहायला मिळाला नाही. तो इथं दिसला. काही वर्ष धडपडायचं, रागवायचं, रुसायचं, हाल अपेष्टा सोसायच्या आणि शेवटी असा पूर्णविराम. मृत्यूच्या दाढेतली केविलवाणी धडपड. विना दैन्यनं जीवनम. कुणाला साधलं आहे?
कसली भानगड आहे ही? मधुकरला आता हुडहुडी भरली. म्हणजे नथिंग. आणि मधुकर संतापला. एकदम संतापला. होगा, हम ऐसे नहीं मरेंगे. यमाच्या कांचिलावर ठोसा लागवल्याशिवाय मी कसला मरतो? पूर्ण धडधकट असताना, चित्तवृत्ती पूर्ण सजग असताना मरू. तब्येतीनं मरू. तो बराच वेळ विचार करीत बसला. आणि आश्चर्यानं थक्क होऊन गेला. ओह, काय आश्चर्य! सुमानं हाच अधिकार गाजवायचा प्रयत्न केला असेल काय? वा वा, बहन किसकी है? तू गाजवलास हक्क. बरोबर आहे. नाही पसंत पडली ही दुनिया. शाब्बास सुमाताई, छबुताई, बाकी तूच. तो सरळ सुमाच्या बेडपाशी जाऊन उभा राहिला. तिच्या अंगावरच्या झिरझिरीत चादरीला स्पर्श करीत तो म्हणाला, छबे, सुमे. तिनं टक्कन डोळे उघडले. दादा. तिच्या डोळ्यातून आसवं गळू लागली. हा हा, प्राण देण्याचं स्वातंत्र्य तर प्राण घेण्याचंही का नको? ते ओघानच आलं नव्हे काय? मधुकर पार्कात जोरात फेऱ्या घालू लागला. त्याला मुंबई आठवली, मेरी आठवली, तिचे सोबती आठवले. त्याचे डोळे तांबडे लाल होऊन गेले. त्याचा जीव कडू जहर होऊन गेला. त्यानं घोकायला सुरुवात केली. प्राण देण्याचं स्वातंत्र्य तर प्राण घेण्याचं का नको? का नको? का नको? प्राण घेण्याचं स्वातंत्र्य. या कल्पनेनं मधुकरला हसू कोसळलं आणि या हास्याच्या उकळ्यांवर उकळ्या फुटू लागल्या. तो परिस्थितीला कुठं गेला? अरे, तो तर कालच उताणा झाला. आणि हास्याच्या उकळ्यांवर उकळ्या. 10 समाप्त. आता आपण हा जो भाग आहे भाग 10 याचा निष्कर्ष बघूयात. ठीक आहे. तर या भागामध्ये सुमाचा आत्महत्येचा प्रयत्न होतो आणि मधुकरच्या विचारांमधला जो काही वैचारिक मनामधला जो काही वैचारिक कल्लोळ आहे तो आपण या भागामध्ये आपल्याला दिसतो. मग इथे सुमानी तर स्वतःच्या आत्महत्येचा प्रयत्न केलाय, पण मधुकरची जी त्यावेळेची मानसिकता होते त्यावरती या भागामध्ये जास्त प्रकाश टाकलेला आपल्याला दिसतो. मग ह्या निष्कर्षाचे एक प्रमुख काही पॉइंट्स आहेत. ठीक आहे. तर बघा, पहिला तर तोच आहे की सुमा आत्महत्येचा प्रयत्न करते. मग ती दाखवली कशी आहे, तर ती अबोल आहे, समंजस आहे. मग ती अचानक स्वतःला जाळून घेते. मग हा जो आहे तर तो असाच निर्णय घेतलेला नाहीये, तर तिच्या आयुष्यामध्ये जी अगतिकता असते तर त्याच्यातून एक उद्रेक होतो आणि मग ती हा निर्णय घेते. मग मधुकरच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर ही दुनिया तिला पसंत पडत नाही आणि मग ती आपला अधिकार त्यावरती गाजवते. ठीक आहे. मग मधुकर जेव्हा सकाळी जातो, जेव्हा ती माळवदावरती उभी असते आणि रडत असते, तर तेव्हा त्याला हे लक्षात येत नाही की ती असं काही करणार आहे. पण त्याला नंतर त्या गोष्टीचा इतका मोठा धक्का बसतो की आपण तिथे असून पण आपण तिला तिथनं रोखलं नाही, थांबवलं नाही. ठीक आहे. मग त्याला मनामध्ये खूप अपराधी भावना येते की जेव्हा ती जळत होती तेव्हा तो दारूच्या नशेत होता किंवा तो बाहेर भटकत होता. मग ही जाणीव त्याला आतनं आता पोखरतीये. मग तो म्हणतो की मी राक्षस आहे, मी तिचा खून केला. असे सगळे विचार त्याच्या मनात येतात. मग माझ्याच बेजबाबदारपणामुळे बहिणीवरती ही वेळ आली, असं तो स्वतःला सांगतो. त्यानंतर एक पात्र दाखवलंय रमाबाई. तर इथे रमाबाईंची आपल्याला स्थितप्रज्ञता दिसते. म्हणजे ही जी शांतता आहे त्या जेव्हा त्या इस्पितळामध्ये शांतपणे उभा असतात, तर ती शांतता जी आहे ती खूप भीतीदायक आहे. म्हणजे त्यांना आता कोरडेपणा आलाय, त्यांना कशाचंच काही वाटत नाही, अशा पद्धतीची शांतता आहे. आणि जेव्हा त्या म्हणतात की छे काळजी कशाची, तर यातनं आता त्यांना कशाचीच भीती उरली नाहीये, हे स्पष्ट होतं. मग जेव्हा खूप सगळी संकट पचवून त्यांनी स्वतःच्या भोवती एक असं कवच निर्माण केलंय, असा जो विचार आहे तो मधुकरला वाटतो आणि तो त्याला आत्म पूर्ण हलवून टाकतो. मग मधुकर या इस्पितळामध्ये स्वतःच मृत्यू बघतो.
आहे. आणि त्याच्या मनात एक बंडखोरी येते ह्या नंतरची. मग जेव्हा दुसऱ्या कोणाचा मृत्यू तो ह्या हॉस्पिटलमध्ये, इस्पितळामध्ये बघतो, तेव्हा त्याला मानवी जीवन कसं नश्वर आहे आणि आगतिक आहे हे जाणवतं. मग तो असं म्हणतो की विना दैन्य न जीवनम. म्हणजे काय, की जीवन कोणाला साधत नाही असं बघून तो संतापतो. आणि मग या मृत्यूसमोर लाचार होण्यापेक्षा स्वेच्छा मृत्यू किंवा संघर्षाला तो महत्त्व देऊ लागतो. ठीक आहे, त्याला स्वेच्छा मृत्यू येतो मनामध्ये. मग पुढचा विचार त्याच्या मनात असा येतो की माणसाला जीव देण्याचा आणि मेरीमुळे जीव घेण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे हा किती भयानक निष्कर्ष त्याच्या मनात येतोय. मग तो असं म्हणतो की माणसाला प्राण देण्याचं स्वातंत्र्य आहे, प्राण घेण्याचं का नाहीये, असं तो स्वतःला विचारतो. मग हा एक खूप हिंसक असा विचार किंवा हिंसक ऊर्जा त्याच्या मनात निर्माण होते. आणि मग त्याचं ते विक्षिप्त पद्धतीचं जे हसणं आहे ते त्याचं मानसिक असंतुलन आपल्याला दाखवतं. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यातनं आलेली एक विरक्ती मधुकरच्या मनातली, ती आपल्याला या भागामध्ये दिसते. मग जी घरातली मुलगी आहे ती स्वतःला जाळून घेते. मग हॉस्पिटलमधला तो वास, नंतर आईची सुन्न करणारी शांतता, या सगळ्यामध्ये आपल्याला हा भाग 10 बघायला मिळतो. ठीक आहे. धन्यवाद.